झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 30 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। देवळाली तालुका कळंब येथील संजय खाडे या 22 वर्षीय युवकाचा मृत्यू। खाकी वर्दीतील स्वप्न अपुरे, भरतीसाठी सतत होतात प्रयत्न, गावावर पसरली यामुळे शोककळा। तुळजापूर येथे विवाहित महिलेला पळवले। उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील भरत हेडे यांनी पोलीस अधीक्षकाकडे केली कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसानेच बायकोला पळवल्याची तक्रार। परांडा बसस्थानक परिसरात 4 महिलांनी केली हातचालाकी, 80,000 रुपयाचे दागिने लंपास। CCTV तपासणी केल्यानंतर प्रकार झाला उघड, पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल। परभणी येथील वेदांत कुलकर्णी यांनी तुळजाई देवीला केली 2.25 किलो वजनाच्या चांदीची कळशी अर्पण। कळंब लातूर रोडवर लोहाटा पाटी येथे उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक दिल्याने मोहन डोंगरे या तरुणाचा जागीच झाला मृत्यू। शिराडोन पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल व पोलीस तपास केला सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार धाराशिव शहर कार्याध्यक्षपदी मेटकरी नरसिंह यांची झाली निवड। निवडीचे पत्र माजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले प्रदान। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीचे गुटखा माफियांना अभय व होते पाठराखण। पोलिसांना धमक्या, आमदार मंत्री यांच्याकडूनही आरोपीची होते पाठराखण, तर पोलिसावर दडपशाही करून केली जाते पोलिसाचे खच्चीकरण। अंदरोड तालुका भूम येथील आगामी यात्रेच्या निमित्ताने गावात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअप स्टेटस फिरले व ठेवणाऱ्या तरुणावर वाशी पोलिसात झाला गुन्हा दाखल। मेला तो मरेगा आणि राडा होणार, पोरं ऐकणार नाही असे ठेवले होते दहशत पसरवण्याच्या उद्देशाने स्टेटस। तुळजापूर तालुक्यात मंदिर चोरीचा प्रयत्न उधळला। चोरी करत असतानाच रक्षक दणके व बोंदर यांनी एका महिलेला रंगेहात पकडले। आगामी येरमाळा येथील येडेश्वरीच्या यात्रेनिमित्त केले वाहतूक मार्गात मोठे बदलानुसार चालकांनी घ्यावी काळजी। या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।